स्वाध्याय इयत्ता 10वी प्रकरण 7 मानवी वस्ती। प्रश्न पहिला, अचूक पर्यायास समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। प्रश्न अ, वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडित असते। पर्याय आहेत समुद्र सानिध्य, मैदानी प्रदेश, तिसरा पर्याय पाण्याची उपलब्धता आणि चौथा पर्याय आहे हवामान। अचूक पर्याय आहे पाण्याची उपलब्धता। प्रश्न क्रमांक आ, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? तर खाली पर्याय दिलेले आहेत। अ, केंद्रित वस्ती, दुसरा पर्याय आहे रेषाकृती, तिसरा पर्याय आहे विखुरलेली वस्ती, चौथा पर्याय आहे ताराकृती वस्ती। तर ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने केंद्रित वस्ती आढळते, म्हणून योग्य पर्याय येईल केंद्रित वस्ती। पुढील प्रश्न आहे, भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे नदीकाठी, दुसरा पर्याय वाहतूक मार्गांच्या लगत, तिसरा पर्याय आहे डोंगराळ प्रदेशात आणि चौथा पर्याय आहे औद्योगिक क्षेत्रात। तर भारतातील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार हा डोंगराळ प्रदेशात आढळतो, म्हणून योग्य पर्याय येईल डोंगराळ प्रदेशात। पुढील प्रश्न आहे, नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते। पर्याय दिलेले आहेत वनाच्छादन, दुसरा पर्याय आहे शेतीयोग्य जमीन, तिसरा पर्याय आहे उंच सखल जमीन, चौथा पर्याय आहे उद्योगधंदे। तर नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते कारण त्या ठिकाणी शेतीयोग्य जमीन आहे, म्हणून योग्य पर्याय येईल शेतीयोग्य जमीन। प्रश्न पुढील, ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? तर ब्राझीलमधील कमी नागरीकरण असलेले राज्य, त्यासाठी पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे पारा, दुसरा पर्याय दिलेला आहे आमापा, तिसरा पर्याय एस्पिरितो सांतो आणि चौथा पर्याय दिलेला आहे पॅराना। तर यापैकी ब्राझीलमधील कमी नागरीकरण असलेले राज्य आहे पारा, म्हणून योग्य पर्याय येईल पारा। प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा। त्यातील अ प्रश्न आहे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे। तर याचं कारण आपण बघूया। उत्तर, पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते। शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते। पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही। अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही। पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो। अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे। प्रश्न आ, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनारपट्टीलगत आढळते। तर या प्रश्नाचा कारण येईल, सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या। या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या। ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा व साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो। परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे। परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात। त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते। पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे कारण शेतीतील प्रगती, उद्योगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत। या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत।
या शहरात भारताच्या विविध भागातून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत, त्यामुळे भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. पुढील विधान आहे, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत, कारण ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर आहे, त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेसा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात, म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. पुढील विधान आहे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण जास्त झाले आहे, कारण उत्तर भारतात अनेक राज्यात हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यात नागरीकरणाचा वेग कमी आहे. या उलट दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे. दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरात अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उद्योग, बँका, इतर सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण जास्त झाले आहे. प्रश्न क्रमांक 3, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न अ, भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. या प्रश्नाचं उत्तर येईल, भारत व ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते. 2011च्या आकडेवारीनुसार भारतात नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ 31.2% होते. या उलट 2010च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे 84.6% होते. 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत 18%हून 31.2% सातत्याने वाढ झाली आहे. भारताप्रमाणेच 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही 47.1% पासून 84.6% सातत्याने वाढ झाली आहे. भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात एकूण नागरिक लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आढळते. भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी अधिक असल्याचे आढळून येते. ब्राझीलमध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक दशकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली, परंतु ब्राझीलमध्ये 2060 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो. अशा प्रकारे भारत व ब्राझील या देशातील नागरीकरणाबाबत आपल्याला तुलनात्मक आढावा घेता येतो. पुढील प्रश्न आ, गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. उत्तर, गंगा नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते. गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते. गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे, परिणामी इतर उद्योगांचाही विकास झाला आहे. गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरित्या मर्यादा आल्या आहेत.
ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते. पुढील प्रश्न आहे, मानवी वस्तींची वाढ विशिष्ट स्थानीच का झालेली आढळते? या प्रश्नाचं उत्तर आहे अवर्षणग्रस्त प्रदेश, वाळवंटी प्रदेश, नापीक जमिनीचे प्रदेश, अपुरा सूर्यप्रकाश, रोगट हवा इत्यादी घटक मानवी वस्तीस प्रतिकूल ठरतात. अशा प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास होत नाही. परिणामी अशा प्रदेशात मानवी वस्तींची वाढ होत नाही. स्वच्छ हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, पुरेसे पर्जन्य इत्यादी घटक मानवी वस्तीस अनुकूल ठरतात. मानवी वस्तीस अनुकूल ठरणारे घटक ज्या प्रदेशात आढळतात अशा प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा जलद गतीने विकास होतो व त्यामुळे अशा प्रदेशात मानवी वस्तीची वाढ होते. अशा प्रकारे मानवी वस्तींची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली आढळते.